तुम्ही इडली खाताय? सावधान. तुम्ही खाताय प्लास्टिक इडली. प्लास्टिक इडली खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका. इडली ही पौष्टिक असते, त्यामुळे अनेक जण नाश्त्याला आवडीनं इडली खातात. मात्र तुम्हीही इडली आवडीनं खाताय तर सावधान. तुम्ही खात असलेल्या इडलीत प्लास्टिक असू शकतं. कारण अनेक हॉटेल्समध्ये प्लास्टिक इडली आढळून आल्या आहेत. अशा इडल्यांमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. इडली बनवण्यासाठी काही हॉटेलमध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिन शीटचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या या कारनाम्याची माहिती मिळताच आरोग्य विभागानं छापा टाकून या इडल्या जप्त केल्या आहेत. त्यावेळी इडली बनवण्यासाठी प्लास्टिक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इडली बनवण्यासाठी सुती कपड्याऐवजी प्लास्टिकचा वापर केला जातो. वाफेमुळे प्लास्टिक वितळून विषारी कण इडलीत मिसळतात. प्लास्टिक मिसळलेली इडली खाल्ल्यानं पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो. आणि हे सगळं घडलंय कर्नाटकात. 250 हॉटेलमधून इडली तपासण्यात आल्या. त्यातल्या 52 सॅम्पल मध्ये प्लास्टिक आढळून आलं. ही धक्कादायक माहिती समोर येताच कर्नाटकातील आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं 52 हॉटेलवर कारवाई करत प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. तसंच हा प्रकार किती दिवस सुरू होता याचाही तपास केला जातोय. मात्र महाराष्ट्रात असा प्रकार सुरू आहे का, याचाच वेध घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. कर्नाटकातल्या इडल्यांमध्ये प्लास्टिक मिळून आल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इडली बनवणाऱ्या हॉटेलच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यातच मुंबईकरांना अगदी तातडीने मिळणारा पदार्थ असल्यामुळे इथल्या खवय्यांमध्ये संशय निर्माण झालाय. यातच महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स आणि रस्त्यांवर मिळणाऱ्या इडल्यांच्या दर्जाबाबत चौकशी करणे गरजेचं आहे. करणार आपण काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी कचोरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, काही ठिकाणी इडलीच वापरली जाते, काही ठिकाणी चायनीज वापरलं जातं. तर त्या विभागात त्याचे सॅम्पलिंग घेऊन परत तो विषय आला का लॅब, तर त्याची व्यवस्था पूर्ण करतो. चौकशी करतो मी का त्याच्यातून कॅन्सरचं काही आहे का, डिटेक्ट होतोय का, त्याची चौकशी करून त्याला मार्ग काढला जाईल. शेजारील राज्यात घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रही अलर्ट झालाय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं आपल्या राज्यातही असे प्रकार होत नाहीत ना याची खात्री करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न आरोग्याचा आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.